ज्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये विद्यालय शाळा ज्या आहेत त्या शाळांच्या फार मोठ्या समस्या होत्या. ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेस बरं का, आणि शाळा फार कमी प्रमाणामध्ये होत्या. बहुतांश आपल्या भारतातल्या मुलींना त्यावेळेसची जी सामाजिक व्यवस्था होती त्या सामाजिक व्यवस्थेमुळे आपल्या भारतातल्या मुलींना किंवा जे अल्पसंख्याक जातीतले आहेत सर्व त्यांना शिकण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांनी या भारतातल्या समाजव्यवस्थेचा अतिशय सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशातली जी अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, विषमता आहे, स्त्री पुरुष विषमता जी आहे, स्त्री पुरुष असमानता जी आहे, त्या सर्व समस्यांचं मूळ जर काय असेल तर या देशातलं अज्ञान आहे, अशिक्षितपणा आहे. त्यांच्या लक्षात आलं की विद्येविना मती गेली. विद्येविना त्यांच्या लक्षात आलं की लक्षात घ्या, त्यांनी या देशाच्या व्यवस्थेचा अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात आलं की या देशातल्या सर्व ज्या काही समस्या आहेत, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, देशातली विषमता असेल किंवा आर्थिक प्रगती असेल, या सर्व समस्यांच्या मागचं कारण काय आहे तर अज्ञान आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं विद्येविना मती गेली. काय म्हणाले ज्योतिराव फुले? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले. बरं का, आणि एवढं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, आणि एवढे सर्व अनर्थ जे आहे ते अविद्येने केले, असं महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये म्हणाले. म्हणजे लक्षात घ्या, सर्व अनर्थांचं कारण काय आहे तर ते अविद्या आहे. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी आणि सर्वच वर्गातल्या मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढलेली आहे. म्हणजे तेव्हापासून आपल्याला मुलींच्या शिक्षणाचे अधिकार मिळाले. एवढंच नाही, आता या ठिकाणी थोडासा वेळ कमी आहे. सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलेलं आहे ते आकाशा एवढं अफाट आहे. बरं का, प्रचंड मोठं कार्य आहे. मी यापूर्वी काही जास्त बोलत नाही, थोडंसं वेळ कमी आपल्याकडं. तर सावित्रीबाई फुले अफाट कार्य केलेलं आहे. आज तुम्ही जे शाळेमध्ये शिकत आहात, तुमच्यासमोर मॅडम आहेत, किंवा आपण पाहतो आपल्या देशामध्ये सामान्य कार्यालयापासून ते पायलटपर्यंत किंवा देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत ज्या आज स्त्रिया पोहोचलेल्या आहेत, त्याच्या मागचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं आहे. आपण पाहतो ना, आज स्त्रिया, मुली अतिशय देशामध्ये सर्वात पुढे अग्रेसर जर कोण आहेत तर शिक्षण क्षेत्रामध्ये मुले आहेत. आपण पाहतो बघा, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, कलेक्टर असेल, किंवा कुठल्या पदावरले सचिव असतील, या देशातल्या वेगवेगळ्या पदावरले सचिव असतील, राष्ट्रपती पद असेल किंवा देशाचं प्रधानमंत्री पद असेल, या सर्व पदापर्यंत आज महिला जे पोहोचलेल्या आहेत त्याच्या मागचं एकमेव श्रेय जर कोणाचं असेल तर सावित्रीबाई फुले यांचं आहे. त्यांनी जे आपल्यासाठी फार परिश्रम घेतले शाळेसाठी, त्यावेळेस तुम्हाला काय सांगावं आता. आजच्या सावित्रीबाई फुलेवर त्यावेळेस दगड फेकले गेले, त्यावेळेस त्यांच्यावर चिखल फेकला गेला, शेण फेकलं गेलं, तरी तसल्या परिस्थितीमध्ये ज्योतिराव फुले त्यांना सांगितलं तुम्ही शाळेमध्ये जा, लेकरांना शिकवणं फार महत्त्वाचं आहे. देशाचं भविष्य कशावर अवलंबून आहे तर शिक्षणावर अवलंबून आहे. म्हणून त्यांनी दुसरी एक साडी घेऊन दिली सावित्रीबाई फुलेला, तुम्ही शाळेमध्ये जा आणि ही खराब झालेली साडी तिथं जाऊन बदला आणि मुलांना हसतमुखाने शिकवा. सावित्रीबाई फुले शाळेमध्ये यायच्या आणि ती साडी बदलून पुन्हा दुसऱ्या साडीमध्ये लेकरांच्या पुढे हसतमुखाने त्या शिकवायच्या. म्हणजे एवढे परिश्रम सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी घेतलेले आहे. मग त्या सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी या भारतामध्ये शिक्षणाचा पाया तर रोवला, परंतु या देशामध्ये जी काही सिस्टीम आहे, व्यवस्था जी आहे, ती व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. देशामध्ये फार मोठ्या काळात त्यावेळेस आपल्या भारतात जाती व्यवस्था होती. जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये सुद्धा यांनी त्यावेळेस प्रयत्न केले. समस्यांचं कारण हे जे आहे जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा दिला त्यांनी, अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये लढा दिला. या देशातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी सुद्धा महात्मा फुले त्या काळामध्ये कृतीरत्न नावाचं नाटक लिहिलेलं आहे. कृतीरत्न हे नाटक भारतातलं पहिलं नाटक आहे. म्हणून भारतातले आद्य नाटककार जर कोण असतील तर महात्मा फुले आहेत. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. या देशातला शेतकरी का नागवला जातो, का शोषण होतं शेतकऱ्यांचं, या देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट का आहे, हे त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. शेतकऱ्याचा आसूड हा शेतकऱ्यांचा फार मोठा उद्धारक अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलं
आणि शेतकऱ्यामध्ये जागृती होण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्या काळामध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले. लक्षात ठेवा, बालहत्या त्या काळामध्ये मुलगी जन्माला आली म्हणले की पाप मानलं जायचं आणि हत्या केली जायची त्यावेळेस. तर त्या मुलींच्यासाठी किंवा बालहत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी अतिशय पुण्यामध्ये सुरू केले. त्या काळामध्ये साधी गोष्ट नव्हती. बालहत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी सुरू केले त्या काळात आणि ते उत्कृष्टपणे चालवले. लक्षात घ्या, एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण मुलगी जी आहे ती असंच मूल जन्माला येते म्हणून ती आत्महत्या करायला निघाली होती. त्या स्त्रीचं मूल त्या स्त्रीला त्यांनी दत्तक घेतलं, काशीबाईला, आणि त्या मुलीसारखं जपलं. तिला झालेला जो मूल आहे यशवंत, बरं का, त्या यशवंतला त्यांनी शिकून डॉक्टर केलं. लक्षात घ्या, म्हणजे ज्या सिस्टीमनं या देशातल्या शिक्षण नाकारलं सर्वांना आपल्या, त्या सिस्टीममधला मुलगा त्यांनी दत्तक घेतला. तिला त्याच्या आईला दत्तक घेतलं, त्या मुलाला दत्तक घेऊन त्याला उच्च शिक्षित बनवलं, डॉक्टर म्हणून त्या काळामध्ये. आणि तो यशवंत जो आहे, यशवंत आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत तो या देशातल्या आपल्या सर्व समाजाची मोफत सेवा करतो राहिला, बरं का. म्हणजे एवढं अतिशय मान. त्यानंतर आपल्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे हे महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये म्हणलं. हंटर आयोग आला होता भारतामध्ये हंटर आयोग आला होता. हंटर आयोगाच्या समोर फार सुंदर पद्धतीने मांडलं महात्मा फुलेंनी. भारतात आमच्या गरिबी का आहे, अज्ञान का आहे, अंधश्रद्धा का आहे, मागासलेपणा का आहे, या सर्वांचं कारण काय तर शिक्षण आहे. शिक्षण आम्हाला मिळत नाही या देशामध्ये. शिक्षण द्या आम्हाला, बाकी काही देऊ नका, परंतु शिक्षण अगोदर द्या. हे हंटर आयोगाच्या पुढे खंबीरपणे मांडण्याचं काम जर कोण केलं असेल तर महात्मा फुलेंनी केलं. म्हणून भारतामध्ये शिक्षणामध्ये अनेक व्यवस्था, अनेक धोरणं राबवण्याचं काम सुद्धा ब्रिटिश सरकारने केलं त्या काळामध्ये. एवढंच नाही, 1829 मध्ये आपल्या भारतामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला, लक्षात घ्या. आणि हा कायदा केल्याच्या नंतर भारतातले जे समाजामधले ज्यांच्याकडे धर्माची धुरा होती त्या लोकांनी काय केलं, अरे सती प्रथा बंद झालेली आहे, आता सुरू करा म्हणजे केशवपन. आणि स्त्रियांचं केशवपन सुरू केलं. केशवपन म्हणजे काय, तर ज्या स्त्रीचा पती वाढलेला आहे तिचे त्यावेळेस केस कापले जायचे आणि अंधाऱ्या खोलीमध्ये ढकलून दिले जायचे. ही केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी त्यावेळेस जीवाची बाजी लावून लढणारे जर कोण असतील ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आहेत. त्यांनी 5000 न्हाव्यांचा संप पुण्यामध्ये घडवला आणि न्हाव्यांना शपथ घ्यायला सांगितली की आजपासून आमच्या भगिनीच्या डोक्यावर आम्ही वस्त्रा चालवणार नाही, केशवपन आम्ही करणार नाही, अशा प्रकारची शपथ घ्यायला सांगितली. तेव्हापासून आपल्या भारतामध्ये केशवपनाची प्रथा बंद झाली. ते सर्वात मोठं श्रेय कोणाचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं. पण आपल्या खऱ्या देवता कोण आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे, त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. त्या पुराणामध्ये सावित्री वाचल्यापेक्षा ही सावित्रीबाई वाचलं आपल्याला फार महत्त्वाचं, बरं का. यांनी फार मोलाचं कार्य आपल्यासाठी केलेलं आहे. एवढंच नाही तर त्या काळामध्ये प्लेग नावाचा आजार पूर्ण पुण्यामध्ये आलेला होता. त्या प्लेगच्या काळामध्ये डॉक्टर मिळायचे नाहीत, त्यात उपचार मिळायचे नाहीत. सर्व प्रकारचे उपचार लोकांना मिळवून देण्यासाठी दिवस रात्र त्या पुण्यामध्ये काही जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी स्वतःच्या डॉक्टरचे, आता हे राहतात ना पाली कंपार्टमेंट तयार केले पाली मारून. आणि तिथं यशवंत हा जो आहे, यशवंत डॉक्टर, दिवस रात्र त्या प्लेग झालेल्या लोकांची सेवा करायची. एका अतिशय अस्पृश्य मुलाला प्लेग झाला, त्याला खांद्यावर घेऊन येत असताना सावित्रीबाई फुलेला सुद्धा प्लेग झाला, लक्षात घ्या. आणि त्यातच सावित्रीबाई फुलेंचा निधन झालेलं आहे. म्हणजे बघा, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी, या देशासाठी, समाजासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले आहेत. मग आज त्यावेळेस ही अवस्था होती, आज अतिशय चांगली स्थिती आहे. म्हणून आपण पाहतो बघा, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली आहेत. मुक्ता साळवे नावाची विद्यार्थी आहे. सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये शिकलेली मुक्ता साळवे विद्यार्थी आहे. त्या मुलींना शिकलेलं आहे. ती चौथीची मुलगी आहे. चौथीच्या मुलीने निबंध लिहिला राज विद्यापीठामध्ये आहे. विद्यापीठातल्या लोकांना शिकवलं जातं, बरं का. मुलींना त्यावेळेस जेव्हा तो निबंध लिहिल्याच्या नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं, त्यावेळेस ती मुलगी म्हणाली की आम्हाला चॉकलेट देऊ नका सर,
डोंट गिव्ह चॉकलेट, गिव्ह बुक्स. आम्हाला पुस्तकं द्या. या देशामध्ये कशाची गरज आहे? शिक्षणाचीच गरज आहे. म्हणून ती मुलगी सुद्धा त्या काळामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना काय म्हणाली? डोंट गिव्ह चॉकलेट्स, गिव्ह मी बुक्स, असं ती म्हणाली. म्हणजे एवढी महान विद्यार्थी महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये घडलेली आहे. लक्षात. त्याचबरोबर आपण तुम्हाला माहित आहे स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ कोण लिहिलाय? ताराबाई शिंदे. कोण लिहिलंय? शबाश, ताराबाई शिंदे लिहिले. 1882चा हा ग्रंथ आहे. हा जागतिक जगातल्या स्त्रियांची वेदना दुःख जे आहे जगाच्या वेशीवर टाकणारा हा ग्रंथ आहे. साधा ग्रंथ नाही. चीनमध्ये 2008 मध्ये जागतिक महिला संमेलन भरलं होतं. त्या महिला संमेलनामध्ये जगातल्या स्त्रियांच्या दुःख संवेदना मांडणारा सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर हा ग्रंथ जो आहे आपल्या ताराबाई शिंदे यांचा 1882चा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो आहे तो त्या काळामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून मानला गेला आणि त्याच्या प्रति जगामध्ये सगळं पोहोचला गेला. म्हणजे ही विद्यार्थी कोण शिकलेली आहे? ही विद्यार्थी सुद्धा महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये शिकलेली आहे. म्हणजे जागतिक लेवलचे भारतीय राष्ट्रीय लेवलचे विद्यार्थी महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये गेले. आज हे विद्यार्थी बघा, आज तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळं तुम्ही शिक्षक पेशापासून ते देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत पोहोचत आहेत. ते कशामुळं? तर केवळ सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर महात्मा फुले, त्यानंतर आपले देशाला त्या सगळ्या गोष्टी अंमलबजावणी केलेल्या आहेत. तर सावित्रीबाई फुलेंना एक कल्पना केलेली आहे या ठिकाणी. ही सर्व परिस्थिती पाहून सावित्रीबाई फुलेला फार आनंद झाला आणि सावित्रीबाई फुले काय म्हणाल्या? अगं मुलींनो, आज तुम्ही मी घेतलेल्या कष्टामुळं शिकता आहात. तुम्ही शिक्षक झालात, प्राध्यापक झालात, वकील झालात, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, कलेक्टर झालात, सचिव झालात, देशाच्या राष्ट्रपती झालात, प्रधानमंत्री झालात. याचा मला फार आनंद होतो. यासाठीच मी त्या काळामध्ये या सिस्टीमचे ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे दगडगोटे खाल्ले, शेण अंगावर घेतलं, ती गहाण अंगावर घेतलेली आहे बरं का. आणि ती गहाण अंगावर घेतलेली जी आहे त्याचं सार्थक तुम्ही केलं त्याचा मला फार आनंद होतो. आणि आज थोडंसं मला एक खंत वाटते म्हणजे सावित्री की त्या काळामध्ये ज्या लोकांनी मला दगडगोटे मारले ते दगडगोटे माझ्या रक्तासहित रक्ताळे बरं का, लाल झाले ते दगडगोटे आणि मी ते सांभाळून ठेवले. काय केले? मी ते सांभाळून ठेवले आहेत की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या लोकांनी मला ते दगडगोटे मारले त्यांना कमीत कमी प्रत्युत्तर द्याचाल, बदला घ्याचाल. परंतु तुम्ही काय करत आहात? ज्या सावित्रीबाई फुलेंनी दगडगोटे खाल्ले ते रक्ताळले, ते रक्त तुम्ही धुवून काढत आहात, त्याला शेंदूर लावत आहात, त्याची पूजा करत आहात आणि त्याच्यावर डोकं आपटत आहात. माझं कुठं चुकलं सांगा. की कोण म्हणतात? सावित्रीबाई फुले म्हणतात. ज्या सावित्रीबाई फुलेंनी काय म्हणले बरं का, काय म्हणलं? 900 सायासे कन्यापुत्र होती तर का करायला लागेल पती? अरे बा, ह्या 900 सायासातून थोडं बाहेर पडा बरं का. आपण आजकाल व्रत पाळणे बरं का, व्रत पाळणे म्हणजे आपलं स्वतःला सज्जनपणा मानतो आपण. दैवात पाळणे मोठ्या प्रमाणामध्ये बरं का. सत्यनारायणची पूजा करणे, सत्यनारायणची पूजा असेल, आपली वास्तुशांती करणं असेल किंवा तीर्थयात्रा करणं असेल, हे सज्जनपणाची लक्षणं असं आपण मानतो. या सर्व गोष्टींना विरोध त्या काळामध्ये सावित्रीबाई केला. अरे सज्जनपणा कशामध्ये आहे? सज्जनपणा या देशामध्ये तुम्ही उच्च शिक्षण घ्या आणि या देशामध्ये आता ग्रामीण भागामध्ये समजा ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. हा सज्जनपणा आहे. सज्जनपणाच्या संकल्पना आपण बदलून टाकलेल्या आहेत. सज्जनपणा कोणता आहे हेच आपण विसरून गेलेले आहोत. आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलं आणि या देशाचा उद्धार केला, तसं आपण उच्च शिक्षण घेतलं आणि उद्धार केला, तो सज्जनपणा आहे. छोट्या गोष्टीमध्ये सज्जनपणा नाही. तर ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्या या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या प्रसंगी मी थोडंसं जास्त बोललेलो आहे. तर या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी या 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी मला दिली. त्याबद्दल या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.